साताऱ्यातील बाजार समितीच्या आवारामध्ये देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली आहे। यावेळेला एका व्यापाऱ्यानं 20,000 रुपयांच्या उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी घेतली। त्यानंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णामाई मंदिरात चोरी झाली आहे, त्यामुळे मंदिराची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। चोरट्यांनी मंदिराच्या 3 दरवाजांची कुलप उचकटून गाभाऱ्यामध्ये शिरले आणि महत्त्वाच्या वस्तूंसह दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली। गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। साताऱ्यातील पळशी गावातील भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। आगीमुळे मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले। या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। उन्हाळी सुट्ट्यांमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग 2 महिन्यांसाठी फुल झालंय आणि त्यामुळे आता फक्त तत्काळमधूनच तिकीट मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे। सोलापुरातून धावणाऱ्या कर्नाटक, राजकोट, कोणार्क, LTT, चेन्नई, हुसेन सागर, हैदराबाद, उद्यान एक्सप्रेस अशा अनेक रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झालंय। सोलापुरातील तापमानात घट झाली आहे। सोलापूरचं तापमान 39°C नोंदवण्यात आलंय, त्यामुळे कडक उन्हापासून सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळालाय। तर आणखी काही दिवस तापमान स्थिर राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाचं उद्या सादरीकरण होणार आहे। यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये ही अंदाजपत्रकीय सभा पार पडणार आहे। यंदाच्या अंदाजपत्रकात अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यात येणार आहेत। सोलापुरात बर्ड फ्लूमुळे शहरातील महत्त्वाची ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिले। बर्ड फ्लूमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव या परिसर, त्याचबरोबर पार्क, किल्ला बाग हा परिसर आणि सिद्धेश्वर मंदिर, वॉकिंग ट्रॅक या परिसरात बंदी घालण्यात आली आहे। मात्र यामुळे खाद्य विक्रेते आणि कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे। सोलापूर महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली। हा विद्यार्थी B.Com.च्या पहिल्या वर्गात शिकत होता। या प्रकरणी विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। सांगलीतील मिरजमध्ये राष्ट्रीय स्नूकर टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत देशभरातून 130 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय। तर 1 लाखांचं पहिलं बक्षीस असणारी देशपातळीवरील ही पहिलीच टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्रात होते। सांगलीमध्ये पाण्याच्या शोधामध्ये विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलाय। केदारवाडीमध्ये एका विहिरीमध्ये हा बिबट्या पडला होता। घटनेची माहिती मिळताच वनविभाग, प्राणीमित्र आणि गावकऱ्यांनी JCB आणि पिंजऱ्याच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढलं। त्यानंतर त्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात आलं।